शेतकरी मित्रांनो, मागेल त्याला सौर पंप योजनेमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी अर्ज भरले। आता अर्ज भरल्याच्या नंतर पेमेंटचं ऑप्शन आलं, मात्र शेतकऱ्यांना बऱ्याच त्यामध्ये काही अडचणी आल्या। त्यामध्ये अशा अडचणी होत्या की एखाद्याचं क्षेत्र हे सामायिक क्षेत्र आहे किंवा विहीर सामायिक क्षेत्रामध्ये आहे किंवा एखाद्या शेतकऱ्याच्या विहिरीवर अगोदरच सौरचं कनेक्शन मिळालेलं आहे, म्हणजे ते त्यांच्या घरातीलच कुणी भावाने घेतलेलं आहे किंवा चुलत्यानं घेतलेलं आहे, असेही काही प्रॉब्लेम होते। त्यानंतर काही शेतकऱ्यांच्या विहिरीवर कनेक्शन घेतलेलं होतं, आता ते कनेक्शन वडिलांच्या नावानं आहे, आता काही जमीन ही मुलाच्या नावानं आहे। मग अशा शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून सौर पंप मिळेल का? आणि त्यामध्ये महत्त्वाचा म्हणजे सामायिक क्षेत्राबद्दल बऱ्याच शेतकऱ्यांना अडचणी आल्या होत्या। तर मित्रांनो, आपण सामायिक क्षेत्राबद्दलची सर्व माहिती आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, मी रामेश्वर नवटके आपलं वेणुगंगा टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे। मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल आपले सबस्क्राइब करून घ्या, कारण शेतकऱ्यांविषयी महत्त्वाची माहिती देण्याचा प्रयत्न आपण या चॅनलच्या माध्यमातून करत असतो। त्यामध्ये पीक विमा असेल, अनुदान असेल, शासनाच्या विविध योजना असतील, शासनाचे नवनवीन GR असतील, जी काही शेतकऱ्यांच्या फायद्याची अशी माहिती आहे ती माहिती आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, सामायिक क्षेत्राच्या बाबतीत दोन गोष्टी आहेत। आता त्या दोन गोष्टी कशा? एक तर जे क्षेत्र आहे ते सामायिक असतं, म्हणजे आपण 7/12वर जर बघितलं तर जसे 7/12वर नावं असतात आणि जे सामायिक क्षेत्र असतं त्या सामायिक क्षेत्राच्या वरीच नाव असतं की सामायिक क्षेत्र, आणि मग त्यामध्ये ते नावं असतात। समजा एखाद्या वेळेस 5 एकर जमीन असेल आणि त्यावर जर सामायिक क्षेत्र असं लिहून 5 नावं त्यामध्ये असतील तर ते 5 एकर जे क्षेत्र आहे ते 5 जणांमध्ये सामायिक आहे असं असतं। मग आता अशा शेतकऱ्यांनी काय करायचं? तर समजा त्यामधील एका शेतकऱ्याला विहीर आहे तिथे आणि त्या विहिरीवर जर त्या शेतकऱ्याला कनेक्शन घ्यायचं असेल, म्हणजे सौर पंप मिळवायचा असेल, तर जे उरलेले 4 कोणीही असतील, ते भाऊ असतील, चुलते असतील, बहीण असेल, कोणी असतील, तर त्यांचं संमतीपत्र अपलोड करणं गरजेचं आहे, कारण त्यांची संमती आहे असं त्यामध्ये असणं गरजेचं आहे। आता समजा जर त्या शेतकऱ्यांनी स्वतःच अर्ज भरला, सामायिक क्षेत्र असेल, आणि अर्ज भरल्यानंतर त्यानं पेमेंट केलं आणि पेमेंट केल्याच्या नंतर ज्यावेळेस सर्वे होणार आहे आणि सर्वेमध्ये जर तशी अडचण आली, समजा त्या अधिकाऱ्याला जो सर्वे करण्यासाठी आलेला आहे जर त्याची अडवणूक झाली की बाबा तुम्ही सर्वे कसा करता, काय करता, तर तशी ज्या सूचना आहेत आपण अर्ज भरते वेळेस त्यामध्येच दिलेलं आहे की आपल्या शेतामध्ये सर्वे करण्यासाठी किंवा सोलर पंप बसवण्यासाठी कोणत्याही अधिकारी कर्मचाऱ्यांची अडवणूक होणार नाही किंवा कोणाकडून होणार नाही याची मी काळजी घेईन, अशी त्या शेतकऱ्याला संमती म्हणजे बंधनकारक आहे। म्हणजे ती गरज त्या शेतकऱ्यांची, ती शेतकऱ्याला काळजी घ्यावी लागणार आहे। त्यामुळे जर त्या शेतकऱ्याने अर्ज भरला तर पुढे त्याची अडवणूक होऊ नये किंवा तो कर्मचारी आला, अधिकारी आला, त्याला कोणी सर्वे करण्यास अडवणूक करू नये म्हणून अगोदरच संमतीपत्र जोडणं गरजेचं आहे। आता हा झाला एक भाग। आता दुसरा भाग आहे सामायिक क्षेत्राचा। समजा एका 7/12वर 5 नावं असतात, जमीन सामायिक क्षेत्रामध्ये नसली तरी समजा 5 नावं असतील, पण विहीर ही सामायिक क्षेत्रामध्ये असते। मग समजा विहीर सामायिक क्षेत्रामध्ये असेल म्हणजे त्या विहिरीचे मालक त्या 7/12वरील हे 5 लोक होऊ शकतात। मग आता समजा एकाच जणाला हे सौर पंप मिळवता येतं, मग त्यासाठी सुद्धा म्हणजे विहीर सामायिक क्षेत्र असेल तरी सुद्धा उरलेल्या 4 जणांची संमती त्या एक जणाला घेणं बंधनकारक आहे, आणि ती संमती घेऊन त्या अर्ज भरते वेळेस त्या वेबसाईटवर ते संमतीपत्र अपलोड करणं बंधनकारक आहे। म्हणजे ज्या वेळेस तो कर्मचारी असेल, तो अधिकारी असेल, सर्वे करण्यासाठी महावितरणचा ज्यावेळेस आपल्या शेतामध्ये त्यावेळेस जर हे संमतीपत्र अपलोड केलेलं असेल, त्या शेतकऱ्यांची संमती असेल, तर मग त्याची अडवणूक होणार नाही किंवा सर्वे होऊ द्यायला कोणी अडचण आणणार नाही। त्यामुळे हे संमतीपत्र अपलोड करणं बंधनकारक आहे। जर काही शेतकऱ्यांनी
असं संमतीपत्र अपलोड केलं नसेल, ज्यांचं क्षेत्र हे सामायिक आहे किंवा विहीर सामायिक आहे, अशा शेतकऱ्यांनी जर संमतीपत्र अपलोड केलं नसेल तर त्या शेतकऱ्यांनी पेमेंट करू नये। त्या अगोदर आपण महावितरणच्या कार्यालयात जाऊन चौकशी करावी किंवा आता मी अर्ज तर भरलाय, संमतीपत्र अपलोड केलं नाही, अर्ज सबमिट केलाय, तर त्यांनी पुन्हा संमतीपत्र घेऊन महावितरणच्या कार्यालयाशी संपर्क करावा। म्हणजे ज्यावेळेस आपला सर्वे करायला जे अधिकारी येत असतात, मग त्याबद्दल तुम्हाला ते सर्वेचं जे संमतीपत्र घेतलेलं आहे त्यामध्ये तुम्हाला पुन्हा मग अडचण येणार नाही। त्यामुळे तशा शेतकऱ्यांनी पेमेंट करू नये। मग पेमेंट कोणत्या शेतकरी करावं की ज्यांची जमीन बी स्वतःच्या मालकीची आहे, विहीर बी स्वतःच्या मालकीची आहे आणि त्यामध्ये विहिरीवर विजेचं कनेक्शन नाही, अगोदर सौर पंप कोणीही घेतलेला नाही, अशा शेतकऱ्यांनी पेमेंट करावं आणि त्यांना कोणतीही अडचण येणार नाही। कारण त्यांचं सगळं नंबर 1 मध्ये दिसणार आहे। एकतर त्यांचं सामायिक क्षेत्र नसणार आहे, विहीर सामायिक नसणार आहे आणि त्यांच्या विहिरीवर विजेचं कनेक्शन नसणार आहे किंवा सौर पंप अगोदर बसवलेला नसणार आहे। अशा शेतकऱ्यांना कोणतीही सर्वेमध्ये अडचण येणार नाही किंवा सौर पंप मिळवण्यासाठी अडचण येणार नाही। म्हणून जे सामायिक क्षेत्रवाले शेतकरी असतील, विहीर सामायिक असणारे शेतकरी असतील, त्यांनी असं संमतीपत्र अपलोड करणं बंधनकारक अशी ही माहिती होती। आणि मित्रांनो, आपल्याला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा आणि या व्यतिरिक्त आणखी आपल्याला काही अडचणी असतील तर नक्कीच कमेंट करायला विसरू नका। आणि आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतर प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।